नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी इथे एक थंबनेल लावलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला एक व्हिडिओ समजून सांगायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे शेतकरी कर्जमाफीबद्दल काय प्रश्न असतील ते संपूर्ण सोडवले जाणार आहेत आणि तुमच्या डोक्यामध्ये काहीही प्रकारचं कन्फ्युजन किंवा प्रश्न राहणार नाहीत. तर हे पहा, तुम्हाला इथे एक दिसत आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे पावसाळी अधिवेशन शेतकरी कर्जमाफी जाहीर, आणि ते काही प्रकारचे डॉट डॉट दिलेले आहेत आणि हे जे क्वेश्चन मार्क आहे हे लावलेलं आहे. अशा प्रकारचं क्वेश्चन मार्क लावलेला आहे. तर अशा इन्फॉर्मेशन चुकीच्या आहेत मित्रांनो. अशा इन्फॉर्मेशनला बळी पडत जाऊ नका आणि तुमचा टाईम वेस्ट करत जाऊ नका अशा व्हिडिओज पाहण्यामध्ये. तुम्ही पाहू शकता किती लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे. आपण चॅनलचं नाव वगैरे झापून ठेवलेलं आहे. तरी अशा व्हिडिओमध्ये तुम्ही टाईमपास करत जाऊ नका आणि टाईम घालवत जाऊ नका. तरी आज आपण संपूर्ण एक 10 पानांचं एक आर्टिकल बनवलेलं आहे. 10 वेबसाईट्सवरती ॲनलाईज करून ते आपण त्याच्यावरून एक संक्षिप्त रूपामध्ये या संपूर्ण कर्जमाफीमध्ये काय चालू आहे, सध्या वस्तुस्थिती काय आहे, कर्जमाफी मिळेल का नाही आणि कुठलं जाहीर झालेलं आहे की नाही, हे संपूर्ण जे प्रश्न आहेत आणि काही अफवा आहेत त्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. चला मग तुम्हाला ते आर्टिकल दाखवतो. हे पाहू शकता मित्रांनो, हे पूर्ण एक आर्टिकल आहे. पूर्ण 10 पेजेसचं आर्टिकल आहे मित्रांनो. 3 दिवस लागलेले आहेत त्याला बनवण्यासाठी. हे पाहू शकता, हे पूर्ण या वेबसाईटवरनं याचा डेटा कलेक्ट केलेला आहे. तुम्हाला हे आर्टिकल डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंकसुद्धा मिळेल. आणि हे पूर्ण आर्टिकल वाचून दाखवण्यापेक्षा मी याचं एक संक्षिप्त रूप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे समजून. हे जर पूर्ण वाचत बसलो तर खूप तुमचाही वेळ जाईल. सो तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. तर चला मग सुरुवात करूयात व्हिडिओला. आणि अशाच जर तुम्हाला फेक अफवा आणि खऱ्या न्यूज पाहिजे असतील तर खऱ्या न्यूज तुम्हाला या चॅनलवरती मिळतील, हे आश्वासन आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील आणि व्हिडिओ कसा वाटत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही संपूर्ण गव्हर्नमेंट बेस्ड GRवरच व्हिडिओ बनवतो आणि ऑथेंटिक माहिती देतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता संपूर्ण जे तुमचे प्रश्न आहेत आणि काय सध्या वस्तुस्थिती आहे हे संपूर्ण जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये संपूर्ण नीट क्लीनमध्ये सांगेन. तर नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये म्हणजे मी हे आर्टिकल वाचत आहे, ठीक आहे. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर सरकारची भूमिका, आर्थिक मर्यादाचा पाडा आणि कर्जाची परतफेड करण्याचे आवाहन. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्च 2025मध्ये स्पष्टपणे एका भाषणामध्ये राज्याची आर्थिक स्थिती सध्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास अनुकूल नाही. त्यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत आपले पीक कर्ज फेडण्याचे आवाहन केले होते. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांच्या या भूमिकेला सरकारची अधिकृत भूमिका असल्याचे म्हटले होते. मात्र भविष्यात कर्जमाफी अशक्य नाही असेही त्यांनी नमूद केले. हे पाहू शकता किती कोड्यामध्ये बोलणं चालू आहे. अशक्य नाही असेही त्यांनी ते नमूद केले. एकीकडे सरकार आर्थिक मर्यादेचे कारण देत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर कर्ज परतफेडीचे दबाव आणि दडपण आणत आहे. समितीचा खेळ, तत्काळ दिलासा की वेळ काढूपणा. पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी मुद्दा चांगलाच गाजत आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या पोषणानंतर सरकारने कर्जमाफीच्या मागणीवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती 15 दिवसात स्थापन केली जाईल आणि तिच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मात्र विरोधकांकडून याला केवळ मुद्दा बाजूला सारण्याची एक टेक्निक आणि वेळ काढूपणा युक्ती म्हटली आहे. आणि तत्काळ दिलासा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. विरोधकांच्या हल्लाबोल, आश्वासनाची पूर्तता कधी? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांसारख्या नेत्यांनी सरकारवर
जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत असा त्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर प्रकाश टाकत आहेत ते. सरकार कॉर्पोरेट कर्ज माफ करते, मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपये देते, पण शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी असल्याचे सांगते, असे आरोप विरोधकांनी केले आहेत. अफवा आणि वस्तुस्थिती. शासन निर्णय आला आहे का? 2025मध्ये शेतकरी कर्जमाफी झाली आहे किंवा नवीन शासन निर्णय GR आला आहे, अशा बातम्या प्रामुख्याने राजकीय आश्वासने, विरोधकांच्या मागण्या किंवा अफवांवर आधारित आहेत. शासनाकडून कोणतीही नवीन सर्वसमावेशक कर्जमाफी योजना जाहीर करण्यात शासन निर्णय 2025मध्ये आलेला नाही. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही 2019-2020 मधील योजना आहे, 2025 मधील नाही. त्यामुळे कोणतीही अधिकृत शासन निर्णयाशिवाय कर्जमाफी झाली असे मानणे चुकीचे ठरेल. थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्रातील शेतकरी आजही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार आर्थिक मर्यादाचे कारण देत आहे, तर विरोधक आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी करत आहेत. या सगळ्यांमध्ये शेतकरी मात्र संभ्रमात आणि आर्थिक अडचणीत सापडला आहे. समितीच्या अहवालानंतर काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने केवळ आश्वासने न देता ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असेही चांगले जात आहे. परंतु तुम्हाला जर अशीच ॲक्युरेट माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑन करू शकता, कारण व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर खाली विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.